संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या 305व्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात ज्ञानेश्वरी पारायण व भजन संकीर्तन सोहळा सुरू करण्यात आलाय। तर पंढरपुरातील राधा कृष्ण विठ्ठल मंदिरात समस्त बडवे समाजाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। आज एकादशी निमित्त संत प्रल्हाद महाराज बडवे यांची 305वी पुण्यतिथी संपन्न होत असून या निमित्त हरिनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर होतोय। रामकृष्ण हरी। गेल्या 2 मार्चपासून ते 9 मार्चपर्यंत श्री संत प्रल्हाद महाराज बडवे यांची 305वी पुण्यतिथी आम्ही सर्व भक्त मंडळी, बडवे मंडळी सर्वजण आनंदाने साजरी करत आहोत। या सांप्रदायिक सप्ताहविधीमध्ये सकाळी पांडुरंगाची नित्यपूजा, काकडा भजन, त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं भजन आणि 12 वाजता थोडं जेवणासाठी विश्रांती असते आणि दुपारी 3 ते 6 ज्ञानेश्वरी पारायण होतं। गाथ्याचं भजन जे आहे ते प्रसाद महाराज बडवे ह्याचं व्यासपीठ सांभाळतात। ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ श्री विजय पांडुरंग बडवे सांभाळतात। संध्याकाळी हरिपाठ असतो आणि संध्याकाळी रात्री 7 वाजता 9:30पर्यंत कीर्तने असतात। वारकरी संप्रदायातील नामांकित महाराज मंडळींची 7 दिवस वळीने कीर्तने असतात। एकादशी दिवशी महाराजांचा समारी उत्सवाचा दिवस, त्या दिवशी अभिषेक असतो, सर्वांना फराळ मिळतो। 7 दिवस सर्वांना प्रसादाचा लाभ होतो आणि भजन कीर्तन सांप्रदायिक हे जे श्री संत प्रल्हाद महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समकालीन आहेत। अध्यात्म क्षेत्रामध्ये दोघांचंही मोठं जवळजवळ साम्य म्हणलं तरी काही म्हणजे वावगं होणार नाही असं मोठं योगदान आहे। श्री ज्ञानेश्वरीच्या श्री अमृतानुभवच्या 700 ओव्या यांनी संस्कृतमध्ये लिहिल्या आहेत आणि सगळ्या सर्व संप्रदायाला हा फार मोठा लाभ झालेला आहे आणि ते आम्ही उत्स्फूर्तपणे अविरतपणे परंपरा चालू राहावी या उद्देशानं नामसंकीर्तन हे सगळं करतो। आणि आजसुद्धा आमच्या भगिनी मंडळींनी श्री अरुण जोशी रेडिओ स्टार या सर्व भगिनीच्या समवेत या राधाकृष्ण भवनमध्ये जे आमचे बाबासाहेब बडवे आहेत त्यांचं हे वैयक्तिक विठ्ठल मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये हे सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। रामकृष्ण हरी।